हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना बैलपोळ्याच्या आणि मातृदिनाच्या खूप 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 शुभेच्छा. स्वामी तुमच्या आईंना चांगलं मस्त आयुष्य देव, दीर्घायुष्य देव, हीच स्वामींचरणी प्रार्थना. म्हणजे जेवढे काही आपल्या महाराष्ट्रात आई आहेत किंवा जगात आई आहेत त्यांना सर्वांना दीर्घायुष्य मिळो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आता छान बैलपोळासुद्धा होता. तर बैलपोळ्याची मी कधीच पूजा केलेली नाही. यंदा मी पहिल्यांदा बैलपोळ्याची पूजा करतोय. तर मग मी बैलांना घेऊन आलो होतो. तर हे बैल लालबाग मार्केटमधून मग मी घेऊन आलो होतो. तर त्याच्यानंतर मग आज मातृदिनसुद्धा आहे. तर मातृदिनेला मस्त गाई आणि वासरूचं पूजा करतो. मातृदिन म्हणून गाई वासराची का पूजा करतो? कारण तुम्हाला सगळं माहिती आहे, गाय आणि वासरू एक ममतेचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. तर म्हणून मग मी गाय आणि वासरूची मूर्ती ठेवली आहे. माझ्याकडे ही पितळाची पंचधातूची मूर्ती आहे गाय वासरूची, जी अक्कलकोटवरून आली होती. जे पप्पांनी आणली होती अक्कलकोटवरनं, तर ती माझ्याकडे आहे. आणि ही ज्या बैलांच्या मूर्त्या आहेत त्या मी आत्ताच घेतल्या आहेत. तर आता बरेच जण म्हणतील, तू कधीच बैलपोळ्याची पूजा केली नव्हतीस आणि पहिल्यांदा तू बैलपोळ्याची पूजा करतोयस. तर चालतं, असं काय नाही की प्रत्येक वेळेस जाती धर्म किंवा आपण कुठल्या कुळातले आहोत, कुठल्या गोष्टीत आहोत तेच आपण केलं पाहिजे, ह्या विचाराचं तर मी नाही आहे. आपल्याला जे सेवा करायची भेटते किंवा जी सेवा करायला भेटते आणि त्याचं अहोभाग्य आपल्याला लागतं आहे, तर मग का आपण नाही करायचं, हा माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. की का नाही आपण मग करायचं? आणि जर आपली करण्याची क्षमता असेल, तुम्ही फिनान्शियली असाल किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टी, तुमच्या मनाची तयारी, असं काय काय वेगवेगळं असेल, त्याच्यानुसार जर तुम्ही असाल तर आपण नक्कीच पूजा करणं महत्त्वाचं आहे. तर आता मी तुम्हाला बैलपोळ्याची थोडक्यात अशी माहिती सांगणार आहे. तर मग चला. बैलपोळा सण हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. शेतकरी या दिवशी बैलांना सजवतात, त्यांची पूजा करतात आणि त्यांना आरामात वेळ देतात. कारण बैल शेती कामात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. बैल हे शेतकऱ्यांच्या शेती कामात एक अविभाज्य घटक आहेत. ते शेती नांगरत, पेरणी, कापणी अशा अनेक कामांमध्ये मदत करतात. यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या सणाचा मुख्य उद्देश आहे. बैलपोळा हा एक महत्त्वाचा मराठी सण मानला जातो. या दिवशी बैलांची पूजा करून त्यांना सजवले जाते, ज्यामुळे त्यांचे एक प्रकारे देव म्हणून पूजा केली जाते. हा सण महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ, कोकण, मराठवाडा भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना पुरणपोळीसारखे विशेष पदार्थ किंवा भाताची खीर ह्याचा नैवेद्य दाखवला जातो. बैलांना या दिवशी आराम दिला जातो, त्यांचे कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे हा सण बैलांच्या कष्टाचा आणि योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस असतो. पोळा सणाच्या दिवशी काय काय केलं जातं हे तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो. शेतकरी बैलांना स्वच्छ अंघोळ घालतात आणि त्यांना सजवतात. बैलांच्या शिंगांना रंग लावला जातो आणि त्यांना फुलांचे हार घातले जातात. बैलांना पुरणपोळी आणि बेदाणे घातलेली भाताची खीर, स्वादिष्ट पदार्थ खाऊ घातले जातात. शेतकरी बैलांची विविध पूजा करतात. या दिवशी बैलांना शेती कामातून विश्रांती दिली जाते. गावामध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते. थोडक्यात बैलपोळा हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांचा सन्मान करण्याचा आणि त्यांना आराम देण्याचा योग्य दिवसही मानला जातो. म्हणून बैलपोळा हा साजरा केला जातो. आता जेवढी मला बैलपोळ्याबद्दलची माहिती होती आणि जेवढं मी शोध केलं त्याच्यानुसार मी तुमच्या सर्वांसोबत छान अशी मस्त माहिती शेअर केली. आणि बोलता बोलता माझी छान अशी मस्त पूजा झाली आहे. बैलांची कपूर आरती करायची, धूप दीप नैवेद्य हे आपण त्यांना दाखवायचं. अगदी आजच्या दिवशी त्यांची देवासमान आज ते लोक असतात. म्हणजे जे बैल आहेत ते आज देवासमान मानले जातात. आणि गायसुद्धा मातृदिना दिवशी गाय तर आपली देवासमानच आहे आपल्याला, पण त्या दिवशी अधिक त्यांना महत्त्व असतं. मग आपण त्यांची छान सेवा करायची, छान त्यांचे आशीर्वाद प्राप्त करायचे. तर असे छोटे छोटे जे व्रत असतात ना,
त्यानंतर मग झाली तिन्ही सांजेची वेळ म्हणजे संध्याकाळ. आणि संध्याकाळ झाली ना की छान असं मस्त प्रसन्न वाटतं. छान छान देवाची मी गाणी लावतो आणि खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटतं. तर तुम्हाला जसं की मगाशी मी सांगितलं, आपली बैलांना आवडता नैवेद्य तो म्हणजे पुरणपोळी आणि बेदाणे घातलेली खीर भाताची. तर मला ना ही जी खीर आहे ना भाताची, ती अशी दाटसर अजिबात आवडत नाही. म्हणून मी ती थोडीशी क्रीमी म्हणजे अशी दाटसर नाही ठेवत, थोडीशी पातळ ठेवतो आणि थोडासाच भात घालतो. मला त्यात जास्त तशी घट्ट घट्ट नाही आवडत, पातळ थोडीफार आवडते. आणि कोणतीही खीर असो पण त्यामध्ये मी थोडंसं व्हॅनिला एसेन्स घालतो. मला तो खूप आवडतो व्हॅनिला एसेन्सचा फ्लेवर त्यामध्ये. आणि अगदी 2 ते 3 ड्रॉप्स घालायचे आणि खरंच खूप छान होते खीर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. योग्य प्रमाणानुसार ह्यामध्ये साखर वगैरे घालायचं. पाहिजे तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसरसुद्धा घालू शकता. तर छान त्याला उकळा घेतला आणि छान अशी मस्त बैलांना मी सुंदर मस्त नैवेद्य दाखवलेला आहे. आणि जशा मी अशा मस्त मस्त नवीन नवीन पूजा करत असतो ना, खरंच मला पण त्या गोष्टीचं एवढं भारी वाटतं की माझ्या घरामध्ये काय काय वेळेस असं छान मस्त गोडाचा सुगंध पसरतो सगळ्यांच्या तोंडावर म्हणजे चेहऱ्यावरती. खूप छान हसू येतं आणि त्या निमित्ताने का होईना पण आपल्या घरात 2 गोष्टी किंवा 4 घास जास्त खाल्ले जातात किंवा 4 घास आणखीन चांगले बोलले जातात. एवढंच माझ्यासाठी खूप आहे. आणि आम्ही नेहमी जेवायला जेव्हा मी बसतो ना तर तेव्हा सगळे आम्ही नेहमी एकत्रच बसतो. जर पप्पा कुठे बाहेर गेले असेल, त्यांना यायला उशीर होत असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी थांबतो. आणि ह्या गोष्टीचा खरंच मला खूप म्हणजे खूप असा प्राऊड फील वाटतं की आमचं कुटुंब आम्ही नीटनेटकं आहोत सगळे. आम्ही छान एकत्र जेवतो, हसत खेळत खातो. ह्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. नाही तर बऱ्याच जणांचा मी घरात बघतो, एक आता जेवायला बसला तर दुसरा बसला आहे, मग नंतर थोड्या वेळाने मग दुसरा बसणार आहे, मग तिसरा येणार आहे, मग तो थांबणार आहे. मग ज्याच्यात जे वयोवृद्ध माणसं असतात म्हणजे आपल्या घराची म्हातारी माणसं असतात, मग ते थांबणार, मग हे जेवला नाही आहे मग त्या थांबणार. असं करण्यापेक्षा सर्वांनी एक आपसूक वेळ ठरवा आणि त्या वेळेमध्ये येऊनच सर्व एकत्र कुटुंब जेवा आणि त्याचा आनंद तुम्ही घ्या. आणि मला नक्की सांगा की त्यावेळेस कसं वाटतं. जे लोक एकत्र कुटुंबामध्ये राहतात त्यांना ह्या गोष्टीचा खूप मोठा आनंद असेल. पण जे लोक आता तुम्ही बोलाल आमचं कुटुंब एकत्र नाही आहे, आम्ही सेपरेट राहतो, आम्ही प्रशस्त राहतो, वेगळे राहतो, तर मग त्याच्यात पण काय आहे, जर तुमचं कुटुंब वेगळं राहून जरी आनंदी असेल तर त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही वेगळे राहून सुद्धा आनंदी असाल. थोडेफार तुमचे जर काही क्वीज असतील तर ते तुमचे पर्सनल असतील. पण जरी तुम्ही वेगळे राहत असाल ना तरीसुद्धा आपल्या कुटुंबासोबत नेहमी जेवायचं. बघा दिवसभर सगळे एकमेकांच्या कामामध्ये असतात आणि त्यांना काही वेळेस वेळ कधीच भेटत नाही. तर हीच एक अशी वेळ असते की तेव्हा आपण सर्व कुटुंब नेहमी एकत्र येत असतो आणि जेवत असतो. तर आता तो प्रश्न मी सोडून देतो. त्याच्यावरती एकदा तरी नक्की तुमच्या सर्वांसोबत छान शेअर करेन. तर आता आपले लवकरात गणपती बाप्पा येणार आहेत. तर तो तर टॉपिक राहूनच गेला, त्याचा व्हिडिओ सुरू झाला पण त्याचा टॉपिक राहून गेला. तर मी आणि मनविता आम्ही दोघांनी सुरू केले डेकोरेशनला. काय काय बेसिक एक कलरिंगचा सुद्धा पार्ट होता, तो मी शूट नाही केला काही कारणांमुळे. तर मी नाही केला तो शूट. त्याचं मी नंतर एकदा तरी रिझन कधीतरी तुम्हाला सांगेन. पण असो, थोडे काय काय मी शूट केले जे तुम्हाला हळूहळू उद्याच्या व्हिडिओजमध्ये किंवा ह्याच्या पुढे जे व्हिडिओज येणार आहेत ना तर त्याच्यामध्ये नक्की समजेल. तर इथे आम्ही कार्डबोर्ड असं कटिंग करतो आहे. माझ्या भावाला ना पूर्ण असं इको फ्रेंडली डेकोरेशन हवं होतं आणि छोट्या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी होतं आहे, पण जसं आम्हाला जमतं आहे तशा प्रकारे आम्ही करण्याचा तो प्रयत्न करतो आहे. आणि आता बघू बाप्पावरती डिपेंड आहे, बाप्पा कसं आमच्याकडनं करून घेतो आहे. मनामध्ये जर तुम्ही भाव ठेवलात ना आणि तयारी तुमची ठेवलात ना तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. कुठल्याच गोष्टीमध्ये अशक्यता नाही असं मला वाटत नाही. जर तुमच्या मनात इच्छा असेल करण्याची, अगदी मनापासून देवाबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याची इच्छा असेल ना तर कुठल्याही काळात, कुठल्याही संकटात किंवा कुठल्याही ह्याच्यात तुम्ही काही करू शकता. असं आता जसं ज्या गोष्टी होत जाणार आहेत ना तसं मी तुमच्या सर्वांसोबत ती गोष्ट मी शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही जे काही डेकोरेशनचा पार्ट काढू तर ते तुम्हाला नक्की समजेलही आणि तुमच्या सर्वांसोबत पोहोचेलही आणि तेवढं तुम्हाला बघायला आवडेल देखील. तर बरेच जणांना छान ब्लॉग्स वाटतात आणि बरेच जण मला बोलतात की व्हिडिओ तू डेली टाकत जा. पण काही वेळेस काही कारणांमुळे डेली व्हिडिओज होत नाहीत पॉसिबल.
पण जेवढं पॉसिबल होतं मी तेवढं करत असतो आणि बऱ्याचशा अशा छान छान अशा गोष्टी आहेत ज्या ज्या आता पुढे पुढे घडत जाणार आहेत तशा तशा मग मी तुमच्या सर्वांसोबत त्या त्या वस्तू किंवा त्या त्या गोष्टी किंवा काय काय तर मी घेणार आहे किंवा काय तर ते सगळं मी तेव्हा शेअर करणार आहे. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.